तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. महायुतीच्या तिन्ही पक्षात कोल्ड वॉर सुरू आहे असं खळबळजनक खुलासा विजय वडेट्टीवार यांनी केला. ज्या राज्यात सत्ताधारी आमदार पोलीस स्टेशनमध्ये कायदा हातात घेत असतील तर त्या राज्यातील जनतेनं कोणाकडे बघायचं? त्यावेळी म्हणायचं कुठं नेला महाराष्ट्र माझा, आता कुठे खड्ड्यात घालताय महाराष्ट्र माझा, अशी परिस्थिती सध्या राज्यात आहे. पोलिसांच्या केबिन मध्ये जाऊन तो गोळीबार करणारा सरावलेला गुंड आहे. सत्तेच्या भरवशावर यांची दादागिरी वाढलेली आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षात कोल्ड वॉर सुरू आहे. निवडणुका जवळ येतील तसे तसे मारामारी गोळीबार होऊन हे सगळं बघायला मिळेल. हा भूमाफियाचा विषय आहे. भ्रष्टाचार प्रकार करून जमिनी हडपून अनेक उदाहरणे देता येतील. अशा पद्धतीने पैसे कमवण्याचं काम हे सरकारमध्ये सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा पद्धतीची घटना होणं पुढच्या काळात काय होईल याचा अंदाज महाराष्ट्रातील जनतेने बघावा. सगळीकडे गुंड पोसून महाराष्ट्रातील राजकारण सुरू आहे. 20-24 तास साठी नागपूर प्रतिनिधी. नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा 20-24 तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. सत्ताधाऱ्यांनीच आता बिघडवली आहे. खरं तर मला या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं गुन्हेगारी वाढते आणि सत्ताधारी आमदार विशेष करून पोलीस स्टेशनमध्ये कायदाच हातात घेत असतील आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते, तर या राज्यातील जनतेने कुणाकडे बघायचं? खरं म्हणजे त्यावेळेस म्हणत होते कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, आता तीच वेळ आली कुठे खड्ड्यात घातला महाराष्ट्र माझा, अशी परिस्थिती राज्यामध्ये आलेली आहे. आणि यामध्ये कोणी सत्ताधारी असो की विरोधी, अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर पोलिसाच्या कॅबिनमध्ये PIच्या कॅबिनमध्ये गोळीबार करत असेल तर हा सरावलेला गुन्हेगार आणि गुंड आहे. त्यापेक्षाही मोठा हा सराईत म्हणजे क्रिमिनल आहे. याची हिंमत एवढी वाढली सत्तेच्या भरोशावर, की एवढी दादागिरी वाढली की यांना परवा एका कोकणातल्या आमदारांनी म्हणाले ना त्याप्रमाणे पोलीस प्रशासन शासन हमारे पीछे, आणि त्यामुळं आम्हाला कोणाच्या बापाची भीती नाही. ही जी भाषा आहे ही भाषा जर अशीच वाढत गेली तर मला वाटतं की महाराष्ट्रातील राजकारण, महाराष्ट्रातील एकूणच वातावरण हे अत्यंत घातक विदारक होईल. आणि याला सरकार म्हणून खरं तर या सगळ्या परिस्थितीची जाणीव ठेवून जे काही मी म्हणालो की यामध्ये सगळ्या तीनही पक्षामध्ये एक सुप्त वार, कोल्ड वार चाललेला आहे, त्याची प्रचिती आता येत आहे. जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा या लोकांचे आपसातील मारामाऱ्या, गोळीबार, खून हे सगळं भविष्यात तुम्हाला बघायला मिळेल. हे जो वाद झालेला आहे तो मुळात एका जमिनी संदर्भात झाला आहे. ज्यांच्यावर गोळीबार झाला आणि ज्यांनी केला त्यांची दोघांची जमीन नाही, मात्र ते कुठेतरी जमिनीचा एक जे भूमाफिया नाही, भूमाफियाचाच विषय आहे. सगळीकडे भूमाफिया असेल किंवा आता म्हणजे क्राईम वार ज्याला म्हणतो, ते सगळं काय आता सुरू झालेलं आहे. पैसा हा सर्वोच्च ठरला या सरकारमध्ये. धन पैसा कमवणं, आडमार्गाने, चुकीच्या मार्गाने, गैरप्रकारातून, भ्रष्टाचारातून जमिनी हडपणं, अनेक उदाहरणं देता येईल. आता हे तर तेही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे होणं आणि मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते एका बाजूला आणि आमदार एका बाजूला, तर आपण अंदाज घ्या पुढच्या निवडणुकामध्ये काय होईल याचा अंदाज महाराष्ट्रातील जनतेने घ्यावा. त्यांनी गोळीबार केला ते आमदार म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी ही गुन्हेगारी पोसून ठेवली. असं आहे, आमदारांनी गोळीबार करायचा आणि मुख्यमंत्र्यांनी गुंड पोचलेत. गुंड तर मला सगळी बाजूलाच दिसत आहेत. हे काही कमी गुंड आहेत, त्याचे गुंडे नाही यांचेही गुंडे, सगळेच गुंडे पोचलेले आहेत. गुंडे पोसूनच राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे. एकीकडे गुंडे, दुसरीकडे केंद्रीय यंत्रणा. अनिल बोंडे यांनी काँग्रेसचे जे यशोमती ठाकूर आहेत त्यांना रानटी जनावर म्हटलेला डुक्कर असं म्हटलेलं आहे. नाही, महिलाच्या संदर्भात यांची विकृती हे नेहमीच दिसून आली. महिला पैलवानांच्या त्यांच्या महिला पैलवानांचं ज्या पद्धतीनं शोषण झालं त्यावेळेस त्या खासदाराला पाठिंबा घालणारी हीच वृत्ती आहे. त्यामुळे अशा धेंडाकडून हीच अपेक्षा असणार. हे धेंड असतात, धेंडालाही लाजवणारी ही प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्ती त्या मुखातून बाहेर पडत आहेत. काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली.
इंडी आघाडी संपलेली आहे असं वक्तव्य त्यांनी पण ते इंडिया आघाडीपेक्षा ते असंही म्हणालेत की महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत आणि आम्ही सकारात्मक आहोत. तुम्ही त्यातला निगेटिव्ह काय घेता? पॉझिटिव्ह घ्या. बैठकीत आले, चर्चा झाली, चर्चेची फेरी एक संपली, दुसरी फेरी सुरू होईल. ज्यावेळेस जागा वाटप एका झटक्यात काही होत नाही. 2 भावाचं जमिनीचं वाटप असेल तरी त्याला 5 वेळा मोजणी करावी लागते. तर 4 पक्ष ज्यावेळेस एकत्र येतात आणि आघाडी करतात त्यावेळेस चर्चेच्या फेऱ्या चालत असतात. विदर्भातल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला 6 काँग्रेस, 2 उबाठा आणि 1 वंचित राष्ट्रवादी असं काही ठरलं आहे असं दिसतं? नाही, ही चर्चा आहे. हा फायनल नाही. हे शेवट हे काही अंतिम झालेलं नाही. चर्चेमध्ये ह्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत. मी नगरला जाणार होतो, तुम्ही विचारला म्हणून मुद्दाम सांगतोय. परंतु मला मी भुजबळ साहेबांच्या जे काही आंदोलन त्यांनी सुरू केलं किंवा त्यांनी जी सभा आज त्यांची ओबीसीची सभा आहे, विशेष म्हणजे भुजबळ साहेबही त्या ठिकाणी जात आहेत. मी पण जाणार होतो, परंतु मला मतदारसंघातले पूर्वनियोजित कार्यक्रम होते आणि काल मला थोडा रात्रीचा प्रवास स्पॉन्डिलोसिस असल्यामुळे करता आला नाही. त्यामुळे मी आजच्या सभेला जाऊ शकलो नाही, पण पुढच्या सभेला मी नक्की जाणार आहे. ओबीसीच्या लढ्यामध्ये मी पूर्णतः सोबत आहे. कोणीही लढाई लढवत त्या लढाईसोबत मी राहणार आहे आणि माझाही दौरा पूर्वनियोजित मी करणार आहे. ज्या ओबीसींचे शक्तिस्थळं आहेत त्या ठिकाणी मी जाऊन तिथून माझ्या यात्रेची मी पण सुरुवात. आम्ही सगळे एकत्र आहोत ओबीसीच्या विषयासाठी, ओबीसीच्या लढ्यासाठी. ओबीसी ज्या पद्धतीनं जे परिपत्रक काढलं आहे ते परिपत्रक अत्यंत चुकीचं आहे. मराठा समाजालाही डुबवणार आहे आणि ओबीसीचाही उद्रेक पुढे आणणार आहे. भविष्यात कोण कुठे जाऊत आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. पण आमच्या नेत्यांची, राहुलजींची भूमिका स्पष्ट आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या जातनिहाय जनगणना झाली पाहिजेत आणि त्यातून हे जे काही ते म्हणतात की नेहमी हे स्क्रीनिंग ज्या वेळेस होईल त्यावेळेस त्यांचा हिस्सा त्यांना मिळाला पाहिजे. म्हणून आज ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटचा निर्णय न होता किंवा कॅबिनेटपुढे विषय न नेता हे जे काही परिपत्रक काढलं ते तकलादू आहेच मुळात, त्याच्यातून काही फायदा होणार नाही. परंतु अशा याच्यामुळे ओबीसी समाजाचं मात्र नुकसान होताना दिसते आणि त्यामध्ये ओबीसी जर लढ्यासाठी सिद्ध झाला असेल तर नैतिक जबाबदारी माझी ती आहे आणि ती मी पूर्ण पार पाडल्याशिवाय राहणार नाही. नाही, आता मला माहीत नाही, त्यांनी ते म्हणलेत की माझ्याशी कुठलीही बोलणी नाही. मी जाणार नाही असं म्हटले नाही, पण माझ्याशी अशा पद्धतीचा कुठलाही संवाद नाही एवढं ते बोलले. त्यावरून एवढा विश्वास आहे. नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी 20/24 तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.